दोस्ती आमची पुरस्कार तो दिला जातोय आणि जिगर टाकल होतो म्हणून म्हणलं ना सत्या आता फायर झालेला आहे सध्याच्या घडीला ना मग शांत बसा मी इथे समोर आहे मला आवाज नाही डिस्टर्ब होतोय आता 160 रुपये कोणी दिलेत नाही माहित पण हा कोणता हिशोब आहे मला नाही माहित जिगरनं 160 रुपये दिलेत जिगर टाकल्याकडून चला 160 रुपये आपल्याला असणार आहेत 160 रुपये आपण देणार आहोत जिगर टाकले यांच्याकडून हे 160 रुपये 160चा हिशोब नाही समजला पण काहीतरी असणार किशोर टाकले केला स्वस्त यांच्या स्मरणार्थ आहे जिगर टाकले यांच्याकडून जिगरनं समीरच्या खात्यामध्ये आता 160 रुपये टाकलेत असं म्हणता येणार आहेत चला जिगर फिगर एवढी नाही तुझी पण मैदानामध्ये तुझी बॅटिंग केलंय काय सांगशील बोलावं लागेल पैसे भेटणार नाही ना तर 160 रुपये माझ्याकडे आहेत नाही पैसे फायनल मध्ये जिगर फायनल मध्ये दाखल झालेला कसं वाटतं चांगलं वाटतंय गावी अनेक जण पाहतात त्यांना काय सांगशील काय मेसेज देशील नाही आता भरपूर पत्रकार आहेत ना मला सर्व सांगतात मनापासून आभार आहे जिगर आपलं अभिनंदन आहे भावेश फायनल मध्ये दाखल झालेलं कसं वाटतंय फायनल मध्ये दाखल झालेला संघ जिगर यांचा चांगला खेळ आपण पाहिलेला आहे चांगली बॅटिंग राहिली मैदानावरती तर काय सांगशील पाहायला गेलं तर मी प्रथम स्वराज चषकचे आभार मानेल आणि मी पाहायला गेलं तर मेन म्हणजे माझ्या टीमचा आभार मानेल कारण का समीर सारखा आम्हाला फलंदाज या टीममध्ये मिळाला आमच्या गावचा एक स्टार आहे तो आणि त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर संकेतचा सुद्धा मी आभार मानेल तो गावावरून या ठिकाणी खेळायला आला आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी दाखवली त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतला आणि समीरनी 2 मॅन ऑफ द मॅच घेतला तर माझ्या टीमला एक एवढंच बोलायचं आहे की फायनलला सर्वांनी 100% योगदान द्या आणि ह्या 5व्या वर्षी मी दादाला शब्द दिलाय की ह्या 5व्या वर्षी मारल टीम स्वराज चषकाचा मानकरी बनेल आणि ते बनणार नक्कीच त्याने विश्वास दिलेला आहे आता कोणाचा वादा पक्का होईल हेही पाहण्यासारखं आहे आता तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी थोडंसं बाजूला व्हायचं कारण मॅच पुढची सुरू आहेत त्यामुळे सर्वांना ते बाजूला व्हायचं डिस्टर्ब होणार नाहीत तर ते सर्वांना ते मागे जा त्याच्यानंतर पुढचा मॅच सुरू आहे कमतकर सर आहेत तुम्ही जॉईन आहेत कमतकर सर यांचा पण आवाज आहेत तो आवाज ऐकूयात ओ टी धन्यवाद धनंजय पाटील सर एक मिनिट तू माईक दे ना धन्यवाद धनंजय पाटील सर ज्यांचा आपण आवाज ऐकला आपण कंटिन्यू चला जाऊया पुन्हा एकदा मालवणी आकाशवाणी केंद्रावरून नरेंद्र कामतेकर पुन्हा एकदा आपल्यासमोर जोडले जात आहेत पहिले षटक आपण पाहू शकता या ठिकाणी बक्षीस लागले प्रसादने जर 2 षटकार मारले तर प्रिन्स चंद्रकांत गोरले यांच्याकडून 100 रुपये लगातार 306 मारले तर देवादादा यांच्याकडून 500 रुपये त्याच्यानंतर अजित आंबेकर यांच्याकडून 3 षटकार मारले तरी सुद्धा 500 रुपये असतील प्रसादसाठी पारितोषिक असेल
माऊली क्रिकेट संघाचे स्टार फलंदाज सागर भागडे साहेब या ठिकाणी गडबडी संघाचे गडबडी गावचे या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. दहाव्या मैदानाच्या आत नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 3 चौकार जरी प्रसादाने मारले तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तसेच अजित आंबेकर यांच्याकडून सुद्धा 3 षटकार लगातार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जाऊया मैदानाच्या आत एक मोठी मॅच आणि नक्कीच दोघांचा पण विचार केला तर दोन्ही नामवंत संघ होत एकामेकासमोर एका चांगल्या मॅच मध्ये आपल्याला बघू भेटतो आहोत. पुन्हा एकदा आपण जाऊया मालवणी आकाश केंद्रावरती नरेंद्र कामतेकरनी आणि दुसरी बॉलिंग चांगली गोलंदाजी केला नव्हती याच्या अगोदरच्या सामन्यात. आता मात्र काय करतो ह्या बघूक लागत. मोठा फलंदाज समोर हा प्रसाद समोर हा मोठे मोठे वार करणारा खेळाडू हा आणि तुम्ही हे काय शांत जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. पहिलं मोठं वार पाठीवर वडला नाही येता हा षटकार. एटीएम इथे खोलला जाता हा पाकिट टाका किशा का हात लावला आणि हा दोघा जणांनी देवादादा आणि अजित आंबेकरांनी 500 रुपये जाणार आहेत. ते का जर लगातार 3 षटकार मारल्यानंतर प्रसाद काय करता बघूक लागत. चांगला फटका बघूक भेटलो. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. बॅटची एज लागली होती आणि तिथे कोणच नव्हता. सगळा खालीच होता. तिथे चेंडू पडलो आणि 2 धावा मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचत. सगळेबद्दल बोला तुम्ही म्हणतात नको बोलू. 71 ओव्हर अरे 2च बॉल बाकी मी मगाशीच बोललो आमच्यासाठी फक्त. प्रसाद चांगला फलंदाज हा चांगला षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघू भेटलं. नक्कीच एक नामवंत खेळाडू का हा हे सुद्धा इथे दाखवून देता हा आणि नक्कीच नारिंगीच्या मैदानात चांगली कामगिरी त्याच्याकडून आपल्याला बघू भेटली होती सर. आणि 4 चेंडू अजून बाकी असतील. मोठे फटके नक्कीच येताना बघू का भेटते. मोठा पुन्हा एकदा पाठीवर वडला हा चेंडू जाता सीमा पार बॉलरच्या हातात मिळा चोकोबार येता चौका माफ धन्यवाद. प्रसाद नावाचा वादळ सर मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्या का दिसता हा पाकिटाका खिशा का दोघे जण हात लावून होत. अजून 2 षटकार येतील का हे सुद्धा बघूक लागत. कारण का लगातार 3 षटकार मारले तर अजितदादा आणि देवादादा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्याच्या खिशात घालणार आहेत. त्याच्या हातात 500ची नोट जाणार. हा काय हे बघूक लागत. फुलटो चेंडू त्याच्यावरती केला ना प्रहार. चेंडू दिला सीमारेषेच्या पलीकडे येता हा षटकार 6-6-6. त्याची बॅट मात्र आता चांगली बोलावं लागली. खयची ऍक्सिडेंट खाऊन दिलो काय माहित नाही आणि सकाळपासून चांगली कामगिरी करता. धावसंख्या 27 9+6 म्हणजे सोने ते 16 काहीतरी इथे बोनसच दिवाळीचं दिलेलं आणि तो सुद्धा कुणाच दिला ना. नो बॉल प्रसाद का नक्कीच त्याची मेजवानी नक्कीच स्वीकारेल असं आपल्याला बघूक भेटत मैदानाच्या आत. आणि आता मात्र षटकार मारला तर अजितदादा आपण 500 रुपये काढून ठेवचे आणि देवादादा सुद्धा काढून नोट ठेवलीच फक्त द्यायची बाकी आहेत. 1 षटकार. प्रसाद नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोगवताना थोडासा दबावाखाली असाच गोलंदाज. कारण का एवढे मोठे वार 2 केला नव्हते ना आणि ते पण केला नव्हते ते आर पार गेले होते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. थोडासा दडपणाखाली असाच मोठं वळ येत काय मोठं वळ पुन्हा एकदा वडला ना. चेंडू जाता सीमा पार मिळतील धावासा येता हा षटकार. 500 रुपये म्हणजे 1000 रुपये वसूल केलेले होते. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजेत. ही बॅटिंग तुमका आवडली असत तर
एक मेजवानी दिला नव्हती, एक बोनस दिला नव्हतो आणि त्याचं डबल बोनस कसं करायचं हे प्रसादाका मात्र नक्की माहिती आहे. 500 रुपयाची नोट काढून खरखनीत दिला ना देवादादाने आणि अजितदादाने सुद्धा 500. अजितदादा आंबेकर यांच्या माध्यमातून खूप मोठे फॅन आहेत. 500 रुपये जमा झाले देवादादाकडून आणि अजितदादाकडून 1000 रुपयाचं पाहिजे. एकदा टोळा टाळ्या झाला पाहिजे. इथे ATM उघडलं होतं पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी काय घडतंय कुठेतरी स्वतःच्या पावलावरती कुलार मारून घेतला ना असा काहीतरी बघू भेटता. आउट झालं काय फलंदाज बाद होईल, विकेटचं होईल पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. बघू का आपल्याला का भेटले आहेत. नक्कीच चांगली कामगिरी. हे पैसे याचे कुठे आहेत? पैसे दे. आणि स्वतः अजित आंबेकर दादा हे त्यांना बक्षीस देणार आहेत. 1000 रुपये वसूल केल्या नाहीत. चांगली कामगिरी आतापर्यंत करता हा. आणि हो खेळाडू मोठा हा विराट कोहलीचा फॅन पण हा. मी सुद्धा त्याला चांगलं ओळखतो, तो सुद्धा आमका चांगलं ओळखता. आणि अगदी पायात टाकलेलं ढेंगात टाकलेलं म्हणतात ना चेंडू, असं बघू का आपल्याला का चेंडू बघू भेटलं. एकच धाव बेटात ब्रह्मास्त्र हे चेंडू का म्हटला जाता क्रिकेटमध्ये. आणि दबावाखाली असताना चांगला चेंडू टाकला. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करू लागत, कारण का नाण्या का 2 बाजू असत. एका बाजू का छापा आणि एका बाजू का काटा. इथे काय करता, एका बाजूला फलंदाज दुसऱ्या बाजूला गोलंदाज. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होता. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावर. 12 चेंडूमध्ये 37 धावा बनवायच्या. आपण जाऊया पुण्याच्या एकदा संधी घेऊया डीजेवाल्या दादाला. धन्यवाद. पारितोषिक मिळवले प्रिन्स चंद्रकांत गोरले यांच्याकडून 100 रुपये. अजित आंबेकर दादा यांच्याकडून 500 रुपये. देवा स्पोर्ट क्लबचे मालक देवादादा यांच्याकडून 500 रुपये. तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक पटकवलंय. ही इनिंग झाल्याच्या नंतर, ही मॅच झाल्याच्या नंतर आपण घेऊन जायचे. चला घाई करायचे, त्वरा करायचे, कारण का याच्यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण एक भव्य ट्रॉफी बघू शकतो. ही कोणाच्या नावावरती जाईल येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये त्याचा निकाल आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. बरोबर ना. कशा पद्धतीने आव्हान पेलवणार आहेत हे सुद्धा बघू लागत. माफ करा, 37 धावा हवत. 12 चेंडूत 37 धावा बनवूचे होत. आणि दोन्ही संघ मातब्बर आहेत. कणगर सुद्धा काय कमी नाही. माराळ संघ सुद्धा खरोखरच वाट बघतोय की आमच्या समोर कोणता संघ असेल. एकदम म्हणजे सामन्यावरती डोळे लावून आहेत आणि त्यांच्या नजरा असतील की कोण संघ आमच्या समोर भिडणार आहे. चला क्षेत्ररक्षण प्रसाद लवकर व्हावा लावून घे, कारण का चांगली फलंदाजी तू केलं. आता गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू लागत, परंतु कणगर या संघाला कमी समजून चालणार नाही. 37 पाहिजे. 12 चेंडू 37 धावा. सलामीची पारंपरिक जोडी मैदानात येताना एक बाहुबली म्हणून म्हटलं जातं. प्रीतम बाईत गेला. दुसऱ्या बाजूला सिद्धेश गेल्या सामन्यात 21 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आपण बघितली होती. आणि या सामन्यामध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला भेटले प्रसाद याच्या बॅटमधून. सिद्धेश आणि प्रीतम. सिद्धेश आणि प्रीतम कशा पद्धतीची खेळी करणार हे सुद्धा आपल्याला बघू लागत मैदानाच्या आतमध्ये, कारण का नामवंत संघ आहे. दोन्ही नामवंत खेळाडू आहेत. 12 चेंडू 37 धावा. एक तगडा आव्हान आणि स्वतःच्या हातात चेंडू घेतल्यानं विराट नावाची जर्सी प्रदान करून प्रसाद याला आपण बघतो हो. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटक हाताळताना काय कामगिरी चांगली केली नव्हती. फलंदाजी आता गोलंदाजी कशी करीत हे सुद्धा आपल्याला बघू लागत. आता खरोखर देवादादाचं कौतुक करावं लागेल. दोन्ही संघांना सपोर्ट करतो, म्हणजे प्रीतम असो एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला प्रसाद असून दे. दोघांका सुद्धा चांगला तेवढाच सहकार्य करता. प्रीतमने सुद्धा 3 षटकार मारले, त्याका सुद्धा 500 रुपये देणार आहेत.
आणि ATM कुठेतरी मला वाटतं सकाळपासून इथे आतापर्यंत खोललं जात आहे. संध्याकाळचं 6 वाजता. तुम्ही कधीही खरी पण जावा पण ATM बंद नसतात. तसाच इथे पण ATM दोघांचा पण म्हणजे एका बाजूला अजित आंबेकर दादा असू दे, देवा दादा असू दे आणि प्रिन्स चंद्रकांत गोरले यांचा ATM इथे खुलला. आणि खरोखरच माका सुद्धा गावसून सुद्धा बक्षीस दिला. त्यांचं सुद्धा आयुष्यभर मी ऋणी असान. कारण का आमची गावची भाषा खरीतरी एका 7 समुद्रा पलीकडे घेऊन आमचे प्रेक्षक वर्ग मायबाप गेलेत. पहिलं चेंडू चांगलं अगदी जसं मी सांगितल्याप्रमाणे ढेंगात टाकला नव्हतो आणि पहिल्या चेंडूवरती ढेंगात टाकलेल्या चेंडूवरती एक धाव मिळता संघाचा श्रीगणेशा होता. नक्कीच आमच्या गावठी भाषेमध्ये अगदी नक्कीच म्हटलं जातं ढेंगात चेंडू टाकला नव्हतो. आणि चांगलं चेंडू म्हणावं लागत. कारण का एक मोठा खेळाडू हा मी का हे सुद्धा आपल्याला दाखवत हा मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती म्हणजे एका बाजूला असा बॅटर दिशांसर रंगता म्हणजे एका बाजूला प्रसाद तर दुसऱ्या बाजूला प्रीतम बाईद म्हणजे दोन्ही मोठी वादळ आहेत क्रिकेटमधली. त्याला थोडीशी घाई करा, त्वरा करा, प्रसाद विनंती असेल. बरोबर 6:30 वाजतात. घड्याळाचो काटो हळूहळू पुढे सरकता. हा मॅच पण हळूहळू पुढे नको. आता तुमका जरा घाई करूक लागत. जर फायनल तुमका 3 षटकांची खेळायची असली तर प्रीतम बाईत बॅट फिरवला ना आणि चेंडू जाता सीमापार बॉलरच्या हातात मिळता चोकोबार येताना चौकार. 4-4-4. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होत. एखादं मोठं फटको येत का आत्मविश्वास वाढत का हा प्रकार चेंडू होतो त्याच्यावरती मोठा प्रहार बघूक भेटता. पण चांगला क्षेत्ररक्षण जो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये विचार केला चांगला क्षेत्ररक्षण केला. फेकी सुद्धा तितकीच चांगली केला. कौतुक करूक लागत. वारंवार थोडंसं बदल होताना कारण का स्ट्राईक एंडवरती आता आपण सिद्धेश याला बघतो हो. तो सुद्धा एक मोठा खेळाडू गेल्या सामन्यात 121 धावाची इनिंग त्याच्या माध्यमातून संघाचं कर्णधार हा मोठा घटक म्हणजे कर्णधार म्हणजे एक मोठा जो कणा समजला जाता. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा माथेबोध गोलंदाज असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघू भेटता. अचूक टप्पा बाहुबलीमध्ये टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हे का किती महत्व असतं हे इथे दाखवून देता प्रसाद. मी उगाच नामवंत झालो नाही हो असं दाखवून देता मैदानाच्या आतमध्ये एक मोठा खेळाडू प्रसाद. परंतु दुसऱ्या बाजूचा विचार केला तर सिद्धेश सुद्धा काही कमी नाही. एखादा षटकार येत आणि त्याचा आत्मविश्वास वाढत काय हे सुद्धा बघूक लागत. धावसंख्या जाऊन पोचली 6 या आकड्यावर. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होत. जसं मी सांगितलं बॅटची मला वाटतं एज घेतल्या नसली म्हणजे असं म्हणतात ना की आतल्या बाजूला बॅटीच्या चाटून गेलो होतो. परंतु मागे विकेट किपर थोडंसं चुकलो जे काही झालं नाही. एक धाव मिळता धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोचता. हा अगदी मानाचा चषक स्वराज चषक 2024 नक्कीच तुमका आमका सगळ्यांका भरपूर काय दिला नाही या स्पर्धेन. अगदी सामनावीरच्या चषक्याचा विचार केला तर एक चषक एक टी शर्ट आणि थमथमची बॉटल सुद्धा आपल्याला बघूक भेटता. ह्या चेंडूवरती जर बळी मिळवला तर अजित आंबेकर दादा यांच्याकडून प्रसाद याच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचे पारितोषिक असेल. नक्कीच खूप सारं आपल्या खेळावरती प्रेम दाखवताना बघू भेटता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा काय घडता निर्धाव चेंडूची सांगता होता आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होता. धावसंख्या फक्त 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचता. आपण जाऊया पुन्हा एकदा डीजेवाल्या दादा का संधी देऊया. अरे वाजव
6 चेंडू 30 धावा 30 धावा आणि 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना या स्पर्धेच्या माध्यमातून स्वराज चषक 2024 मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि एका भव्य दिव्य ग्राउंडवरती ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिक यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचं स्वागत असेल. नक्कीच या स्पर्धेने तुम्हाला सर्वांना खूप काही दिले. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार, क्षेत्ररक्षकाला भेदून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय क्रॅकिंग षटकार. काहीतरी गाणं लागलंय आणि सिद्धेश आणि प्रीतम पासून वाचून थोडंसं राहायचंय, कारण का दोघांकडे सुद्धा क्षमता आहे. विकेट घेतला तर चेंडूसाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आता मात्र मैदानाशी संपर्क करताना थोडीशी घाई करायची विनंती असेल. बॅटर धावत जायचे, सहकार्य करायचे. सकाळपासून तुम्हाला सर्वांचं चांगलं सहकार्य राजूदादा बांद्रे यांच्या टुर्नामेंटसाठी सर्वांचंच राहिले. सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन असेल आणि नक्कीच फायनल मॅच सुद्धा आपण नक्कीच चांगली पाहायला भेटेल आपण अपेक्षा करूया. या ठिकाणी समीकरण येऊन टेपले 15 धावा धावसंख्या आपण पाहू शकतो. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 3 चेंडू संपन्न होत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर 2 धावा, त्याच्यानंतर विकेट. तर सिद्धेश मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. नक्कीच प्रयत्न केले होते. पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता. चला घाई करायची विनंती असेल. किती पाहिजे? 18. 3 चेंडूंनी 22 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती षटकार येईल का? येतोय का षटकार हे पाहणं महत्वाचं असेल. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, झेल होतोय, विकेट होईल पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. थँक्यू. चला मित्र धावत जायचं जरा. तू चल मैं आया अशीच परिस्थिती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शैलेश कारण का गोलंदाजीमध्ये काहीतरी खास करू शकला नाही. नक्कीच कुठेतरी त्याच्यावरती हमला चढवला होता. 4 षटकार सुद्धा खाल्ले होते, परंतु अजून सामना संपलेला नाहीये. कारण का जरी 2 चेंडूवरती 22 धावा पाहिजे असल्या तरी सुद्धा आपण क्रिकेटमध्ये सर कित्येक वेळा पाहिले 6 चेंडूवरती 30 धावा झाल्या आहेत, 6 चेंडूवरती 36 झाल्या होत्या आणि 6 चेंडूमध्ये 1 झाली नव्हती आणि 1 चेंडूवरती 14 सुद्धा झाल्या होत्या. 2 चेंडूवरती मला वाटतं 22 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव अर्जित होते. धावसंख्या आता मात्र धावून पोटे 16 या आकड्यावरती. नक्कीच सेमीफायनलची दुसरी सेमीफायनल आपल्यासमोर. एका बाजूला असेल सायगाव, दुसऱ्या बाजूला कणगरा संघ एकमेकासमोर. शेवट गोड करील का? षटकार येईल का? काय झालंय? षटकार येतोय, शेवट गोड करतोय आणि या ठिकाणी सायगाव हा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचे. याच्यानंतर मेगा फायनल मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो दुशांत कातोडे सरांना. तडवर आपलं 1100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचे. पारितोषिक पण देण्याची बाहेर घेण्यासाठी